नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये गोंधळ आहे. आणि आज पेपरला देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे जे तुम्हाला इथे दिसतंय. याच्यावरून हा गोंधळ अजून जास्त वाढलेला आहे. काय म्हणतात याच्यात? फडणवीस साहेब म्हणतात विलिनीकरणासाठी भाजपशी चर्चा अपेक्षित. म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे जर एकत्र येणार असतील तर भाजप सोबत चर्चा करणं अपेक्षित होतं. ते तसं केलं असतं तर त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली अशी असतं. फडणवीस साहेब म्हणताय. काय लॉजिक आहे याच्यामध्ये मला सांगा. पक्ष फडणवीसांचा आहे का? नाही. पक्ष कोणाचा आहे? शरद पवार यांचा पक्ष आहे. तो फुटून नंतर अजित पवार यांचा झाला. तर आता निर्णय कोण घेणार? शरद पवार यांच्या पक्षाचे लोक किंवा अजित पवार यांच्या पक्षाचे लोक. दोन पक्ष एकत्र येणार की नाही याची चर्चा फडणवीसांशी थोडी करणार आहेत. जसं देवेंद्र फडणवीस हे कोणासोबत युती करायची याची चर्चा अजित पवारांशी करायची का? नाही. मग हे जे म्हणतायत की आमच्यासोबत चर्चा केली, मग कसं काय तुम्ही बॉस आहेत का त्या पक्षाचे? नाही. तुम्ही तसं समजत असू शकता, तुम्हाला असं वाटत असू शकतं, आज अनेक लोकांना वाटतंय तसं, जनतेलाही असंच वाटतंय की तुमच्याकडे एक पक्ष आहे, मात्र तुम्ही फक्त एक पक्ष नाही चालवत, तुम्ही अजून 3-4 पक्ष चालवतात. आमच्या गावाकडचे लोक कालच मला सांगत होते की म्हणे भाजप आहे की नाही, भाजप 3 पक्ष चालवते म्हणे. एक तर शिंदेची शिवसेना चालवते म्हणे, त्याच्यानंतर MIM चालवते म्हणे, आणि हे अजित पवारांचा. आता तर ते 2-3 दिवसापासून तेच दिसतंय की अजित पवारांचा पक्ष सुद्धा हेच लोक चालवत आहेत. म्हणजे बॉडीनी ते लोक ह्या पक्षात आहेत बाकीच्या पक्षातले, पण मनानी ते भाजप यांच्यासाठीच काम करतात असं लोकांच्या कमेंट्स तुम्हाला जागोजागी पाहायला मिळतील. आणि फडणवीस साहेब जे बोलले त्याच्यावर आता गोंधळ अजून वाढलेला आहे. म्हणजे हे बघा, महानगरपालिकेला जेव्हा हे दोन पक्ष एकत्र आले होते तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती का? नाही. यांना विचारलं होतं का की आम्ही मनपाला एकत्र येऊ का, शरद पवार अजित पवार? नाही. मग कसं काय आता विचारलं असतं? म्हणजे तुम्ही असं कुठेतरी आम्ही काहीतरी बाबा बॉस आहोत असं जे दाखवत आहात, हे लोकशाहीला धरून नाहीये, हे संविधानाला धरून नाही आहे. आणि ते म्हणतात की म्हणजे थोडक्यात त्यांना दाखवायचं आहे की जर एकत्र येणार असते तर मला सांगितलं असतं, मला म्हणजे आम्हाला सांगितलं असतं, आणि जर आम्हाला सांगितलं नाहीये याचा अर्थ ते एकत्र येणार नाहीये असं इनडायरेक्टली यांना सांगायचंय, किंवा येऊ नये अशी यांची इच्छा आहे म्हणून हे असं सांगत आहेत. आता त्यांची इच्छा काय आहे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांची इच्छाच नाहीये हे दोघांनी एकत्र यावं. त्यांची इच्छा तर हेच आहे ना की ह्या पवार फॅमिलीला हवं तेवढा आपल्याला त्रास देता येईल का पाहावं. पहिले शरद पवार सुप्रिया सुळे यांना त्रास देऊन पाहिला, अजित पवार यांना पण झाला, त्यांच्या फॅमिलीला पण झाला. बहिणीच्या विरोधात भाऊजाईला उभं करण्याचे प्रयोग हे पण कोणी केले, कोणाच्या सांगण्यावरून केले हे काय लोकांना माहित नाही असं नाही. कारण तुम्ही यांचे व्हिडिओ बघा, हे अजित पवार वगैरे हे इतकी फॅमिली म्हणून एकत्र आहे, पण एकमेकांच्या विरोधात उभं केलं. घराघरांमध्ये त्यांनी फक्त जाती जातीत भांडणं नाही लावले, घराघरांमध्ये कसे भांडणं होतील, कसं वितुष्ट तयार होईल याचे सगळे प्रयत्न केले हे जनतेला माहिती आहे. आणि म्हणून आता जे आहे ते हे एकत्र येईल की नाही, तटकरे पण काल म्हटले त्यांना एकत्र यायचं असेल तर आमच्या सोबत यावं, त्यांनी NDA सोबत यावं. थोडक्यात अजित पवार येणार नव्हते का? मग थोडक्यात तटकरेंना हे माहित होतं की अजित पवार असते तर आम्ही जर एकत्र आलो असतो तर आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असतो. संजय राऊत म्हटलेच होते हे बाहेर पडणार आहेत, महाविकास आघाडी सोबत येणार आहेत. म्हणजे या आघाडीतल्या अनेक लोकांसोबत चर्चा त्यांची झालेली होती, बोलणी झालेली होती, बरंच काहीतरी शिजत होतं. आणि काय केलं ते सगळं जे आहे त्याच्यावर पाणी फिरलं. आणि म्हणून तटकरे म्हणतात की जर एकत्र यायचं असेल तर NDA सोबत यावं. म्हणजे अजित पवार असते आणि एकत्र आले असते तर ते NDA सोबत नसते गेले किंवा NDA पासून वेगळे झाले असते, अशा शक्यता दिसत आहेत. त्याच्याशिवाय तटकरे असं बोलणार नाही. आणि फडणवीसांच्या स्टेटमेंटवरून फडणवीसांनी तुम्ही पाहिलं असेल जाहिराती करून घेतल्या. मी कसं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करणार नाहीये. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि मुख्यमंत्री, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकाला कधी मुख्यमंत्री प्रचार करतात का हो?
म्हणजे उद्या ग्रामपंचायतची निवडणूक आली तर फडणवीस प्रचार करणार आहेत का? नाही करणार ना. अशा निवडणुकांना मुख्यमंत्री प्रचार करतच नसतात. अहो, लोकसभेला पण पंतप्रधान प्रचार करत नसतात. हे मोदींनी वेगळा पायंडा पाडलाय. तुम्ही बघा आधीचे मनमोहन सिंग यांनी लोकसभेला किती प्रचार केला. हार्डली वर्षभरात त्यांनी 3-4 सभा केल्या असतील. हे तर रोज 3 सभा करतात. लोकसभा असली की, निवडणूक असली की. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं हे स्टेटमेंट म्हणजे कसं आहे, आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवणं आहे. नाही का? उद्या ग्रामपंचायतच्या निवडणुका येतील आणि असं टायटल आलं की अजित पवार गेल्यामुळे जे त्रास झालाय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा सुद्धा प्रचार आपण करणार नाही असं जाहीर केलं. वा वा, काय मोठं मन आहे फडणवीस साहेबांचं. आपल्या मित्राच्या दुःखामुळे त्यांनी हे केलं नाही. गावागावातल्या लोकांना माहितीये मुख्यमंत्री कशाला प्रचार करणार आहे याचा. हे असं करणं हे म्हणजे उगेच काहीतरी सहानुभूती स्वतःकडे घेणं की मी किती मोठा. बघा बघा, जिल्हा परिषदचा मी प्रचार करत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात साहेब. नगरपालिकेला पण तुम्ही एवढा प्रचार नव्हता करायला पाहिजे. तुम्ही त्या वेळेला प्रचार करत असताना पगार कशाचा घेतलाय? मुख्यमंत्री म्हणून घेतलाय, गृहमंत्री म्हणून घेतलाय. मग त्यावेळेला कोण करत होतं हे गृहमंत्री म्हणून असलेलं काम, मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम, करायचा अभ्यास, राज्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी, राज्यामध्ये वेगवेगळे जे काय सगळे कोयता गँग फोयता गँग वाढत आहे, हे कोण बघतं? सगळं गृहमंत्री बघतात. जेव्हा यांनी प्रचार केला वेगवेगळा याचा तेव्हा त्यांना वेळ मिळाला असेल का? का फक्त हेच कॅल्क्युलेशन चाललेले होते कसं जिंकायचं काय करायचं? आणि म्हणून हे जे काय आहे ना आजच्या पेपरला हे आलेलं की आम्हाला चर्चा करणं अपेक्षित होतं. हे भारतीय माझ्या बांधवांना माझं सांगणं आहे, विसरून जाऊ नका. या देशामध्ये लोकशाही आणलेली आहे महामानवांनी आपल्या, आणि ती लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला ह्या अशा असंवैधानिक गोष्टींना, जे संविधानाला धरून नाहीये, कायद्याला धरून नाहीये, हुकुमशाही पद्धतीचं काहीतरी बोलत असतील तर त्याला आपण खूप चांगल्या प्रेमाने उत्तर दिलं पाहिजे. साहेब, असं नसतं हो. त्यांना आपण कायद्याची आठवण करून दिली पाहिजे, संविधानाची आठवण करून दिली पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.